हाय हॅलो नमस्कार, स्वागत तुमचं पूजाज वर्ल्डमध्ये. आज मी बनवणार आहे कैरीचं लोणचं. तर मी कसं बनवते ते तुम्ही पाहत राहा. आधी मी तुम्हाला दाखवते मी कैऱ्या किती आणल्यात ते. हे पहा, इथं 5 किलो कैऱ्या आहेत. इथे या मेथ्या घातल्या त्यात पाव. त्या मी भाजून घेते. पूर्ण लाल नाही भाजायच्या, थोड्याशा हलक्याशा गरम करून घ्यायच्यात फक्त आपल्याला. आणि हे खडे मीठ घेतलं इथे, ते दळून घेतलं मिक्सरमध्ये. आणि इकडे हे पहा, तोपर्यंत हे इकडं कैऱ्या फोडतात आहेत. हे पहा, कैऱ्या फोडायचं काम दिलं त्यांच्याकडं. तोपर्यंत मी इकडं मसाला मिक्स केला आहे. त्याच्यामध्ये खाली मीठ घेतले, तर तिखट टाकले. हे आता मेथ्या दळून टाकल्यात, हळद टाकली आहे, हिंग पण टाकलं आहे. हे पहा, एक डबी पूर्ण टाकली आहे. तसा हा कमी आहे, पण तरी पण एक टाकली फक्त. अजून आंब्याचा मसाला आणला होता, तो पण टाकला आहे. इथे इकडं पहा, यांनी जे कैऱ्या पुसल्या चिरून दिल्या त्या मी आता पुसून एका टपामध्ये भरून ठेवलं ते. आता आपण तेल ठेवूया तापायला. इथं तेल ठेवले तापायला. 1 किलो तेल आहे. तेल चांगलं गरम झाल्यावर आपण जो सगळा मसाला कोरडा एकत्र हे केला त्याच्यावर थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. कडक तापवलं होतं, थोडंसं गार झाल्यावर मग मसाल्यावर टाकायचं. एकदम कडक पण नाही टाकायचं, नाही तर मग हा जो मसाला आहे तो आपला जळू शकतो, मग करपट वास लागतो लोणच्याला. त्यामुळं थोडंसं गार केलं आहे, उकळलेलं तेल, आणि मग मी मसाल्यावर टाकून घेते. आता चांगलं मसाला एकत्र करूयात तेल टाकून. हे पहा, जसं लागते तसं तेल टाकते मी. एवढं 1 किलो तेल तर लागणारच आपल्याला, कारण आपल्याला कैऱ्या 5 किलो आहेत, त्यामुळे मानाने आपल्याला तेल एवढं लागणारच आहे. सगळीकडं हळूहळू टाकते. खाली हे पहा, मोहरीची डाळ पण आहे, ती पण चांगली तळतळती आहे, पाहू शकतात तुम्ही. इथे आता याच्यात सगळं तेल टाकलं आहे. आता हे वाटते जास्त, पण कैऱ्या वगैरे मिक्स केल्याच्यानंतर ते बरोबर होऊन जातं. आता याच्यामध्ये कैऱ्याचे फोड टाकते मी, जे आपण फोडून पुसून घेतलं ते टाकून घेते. थोडं थोडं टाकलं, ते सगळं एकदम बसणार नाही, माझी परत बारीक आहे. आणि टप आहे तो प्लास्टिकचा आहे, त्याच्यामध्ये गरम तेलानं तो पगळून जाईल. त्यामुळं मी परातीमध्येच घेतलेले आहेत कैरी मसाला मिक्स केला आहे. आता सगळं एकत्र करायचं, याला व्यवस्थित मसाला लावायचा. आणि ह्या फोडी आपण बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. व्यवस्थित सगळा मसाला लावूया त्याला आपण आता आधी. हे पहा, एका हाताने कॅमेरा धरला आणि एका हाताने मिक्स करते, त्यामुळे व्यवस्थित मिक्स नाही करता येते. इथे पहा, मिक्स केला ते फोडी त्या एका कढईत, ज्यात आपण तेल गरम केलं होतं त्याच कढईमध्ये मी फोडी काढून ठेवल्या. ते हा राहिलेला अजून मसाला आहे, त्यात आता बाकीच्या फोडी टाकूयात आपण. हे पहा, अजून राहिलेल्या फोडीत त्या टाकून घेते आता याच्यामध्ये. त्या चांगल्या प्रकारे मिक्स करू आणि त्या आपण परत कढईमध्ये ठेवू, कारण थोडंसं अजून गरम आहे. लगेच बरणीमध्ये भरलं तर बरणी पगळेल. बरणी पण माझी प्लास्टिकचीच आहे, काचेची बरणी नाही भेटली मला, किंवा ती चिनी मातीची असते ती पण नाही भेटली इथे. बघून पुढच्या वर्षापर्यंत आपण घेऊयात ती चिनी मातीची बरणी, पण ह्या वर्षी आता याच्यातच घालते. नवीनच बरणी ही पण घेऊन आली. आता ह्याच्यामध्ये परत मिक्स करूयात व्यवस्थित आणि भरूयात आपण. हे पहा, यात पण आता चांगलं मिक्स करते. तेल पहा पूर्ण आटलं आहे. तेल आटलं आहे म्हणण्यापेक्षा पूर्ण लागलं आहे पूर्ण कैऱ्यांना, त्यामुळे हे झालं आहे. आता हे पहा, इथं बरणी घेतली आहे, या बरणीमध्ये भरून ठेवूयात. पाहू शकता की छान वाटतं आताच. तर कसं वाटलं आपलं लोणचं ते मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा.